मी राजेश धर्माधिकारी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, HSC व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 11वी, पेपर 3 डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स यामधला आपण पॉईंट पाहणार आहोत. नॅन्ड आणि नॉर गेट्सला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स असे म्हणतात. नॅन्ड युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक म्हणजे कॉमन, म्हणजे नॅन्ड नॉर गेट्स हे कॉमन गेट्स आहेत असं म्हणतात. कारण या नॅन्ड नॉर गेट्सचा वापर करून आपल्याला बेसिक गेट्स तयार करता येतात आणि बेसिक गेट ज्या गेट्सपासून तयार करता येतात त्या गेटने कोणतेही गेट आपल्याला तयार करता येते, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलेलं आहे. आता आपण नॅन्ड आणि नॉर गेटने बेसिक गेट्स कसे तयार करतात ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बेसिक गेट्स कोणते आहेत आपण यावरच्या लेक्चरमध्ये पाहिले, तरी सुद्धा आपण त्याचं सिम्बॉल आणि बुलियन इक्वेशन पाहू. नॉट गेटचं सिम्बॉल आहे या प्रकारे, इनपुट 1 आहे आणि मिळणारा आउटपुट हे 12 आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. नंतर ऑरगेटचं सिम्बॉल आहे दोन इनपुट आहे, त्याला ए आणि बी, मिळणारा आउटपुट आहे ए ऑर बी. आपण काय म्हणतो, ए अधिक बी म्हणत नाही, त्याला काय म्हणतो आपण ए ऑर बी म्हणतो. आणि तिसरं जे गेट आहे बेसिक गेट ते आहे अँड गेट. अँड गेटचं इनपुट किती आहे, 2 आहे, 2 किंवा 2पेक्षा एकापेक्षा जास्त इनपुट असतात. त्याचं मिळणारं जे आउटपुट आहे ते ए अँड बी म्हणतो आपण, ए डॉट बी म्हणजे अँड. हे झाले बेसिक गेट्स. हे बेसिक गेट्स आपल्याला नॅन्ड आणि नॉर गेट्सचा वापर करून करायचा आहे. तर आपण सुरुवातीला नॅन्ड गेट घेऊया. नॅन्ड गेटचं सांकेतिक चिन्ह आहे अँड गेटलाच पुढं काय जोडलेलं आहे, नॉट गेट जोडलेलं आहे. हे त्याचं सांकेतिक चिन्ह ए आणि बी आणि याचं मिळणारं जे आउटपुट आहे ए अँड बीचा कॉम्प्लिमेंट, अँड बीचं कॉम्प्लिमेंट. आता आपण सुरुवातीला आपण नॅन्ड गेटपासून बेसिक गेट्स तयार करणार आहोत. नॅन्ड गेटचा वापर करून आपण काय करणार आहोत, बेसिक गेट्स करणार आहोत. मी पहिल्यांदा नॅन्ड गेट घेतलं आहे. ह्या नॅन्ड गेटचं आपल्याला काय करायचं आहे, नॉट गेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे, जे काय आपण इनपुट देऊ त्याचं काय मिळालं पाहिजे, आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळालं पाहिजे. यासाठी आपण काय केलं, हे 2 इनपुट आहेत ते काय केले, शॉर्ट केले आणि त्याचं एकच इनपुट केलं. असं काय केलं, एकच इनपुट केलं आणि त्याला नाव दिलं ए नाव दिलं. याचं जे आउटपुट मिळणार आहे, 2च इनपुट असल्यामुळे याचं जे मिळणार आउटपुट आहे ते काय आहे, ए कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. तसं आउटपुट काय मिळणार आपल्याला, ए कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. हे दोन्हीला जरी गेलं तरी ए गुणिले ए होणार आणि त्याचं कॉम्प्लिमेंट मिळणार, म्हणजे ए गुणिले ए म्हणजेच काय मिळणार आहे, ए गुणिले ए 1 मिळणार. 1 समजा 1 जर आपण करतो 1 मिळणार आणि त्याचं काय मिळणार आहे, कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. 0 दिलं आपण इनपुट तर 0 गुणिले 0 होणार आणि 0चं काय मिळणार आपल्याला, कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. दोन्ही इनपुट काय केलेले, एकच केले, दोन्हीला इनपुट एकच दिलेलं आहे. त्याचं रूपांतर त्यामुळे काय झालेलं आहे, कॉम्प्लिमेंटमध्ये झालेलं. म्हणजे 1 इनपुट दिलं तरी आउटपुट त्याचं काय मिळणार आहे, 1चं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आउटपुट मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आणि 0 इनपुट दिलं आहे, दोन्ही इनपुट 0 होतील, त्याचं गुणाकार 0 आहे अँड ऑपरेशन आणि 0चं कॉम्प्लिमेंट काय मिळणार आपल्याला, 1. जेव्हा 0 आपण इनपुट दिलं, 1 इनपुट दिलं, आउटपुट 0 मिळतं. 0 इनपुट दिलं, आउटपुट काय मिळतं आपल्याला, 1 मिळतं. हे झालं नॅन्ड गेटपासून तयार केलेलं. तयार केलेले नॉट गेट, नॅन्ड गेटपासून तयार केले नॉट गेट. आता आपण नॅन्ड गेटपासून अँड गेट तयार करूया. नॅन्ड गेटपासून काय करूया आपण, अँड गेट तयार करूया. आता मी एक नॅन्ड गेट घेतलं, त्याला 2 इनपुट दिले, त्याचं मिळणारं आउटपुट काय आहे, ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट. आपल्याला माहिती आहे यावरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर बुलियन इक्वेशन काय मिळालं, ए गुणिले बी.
आता याचं आपल्याला काय करायचं आहे, रूपांतर परत त्याचं कॉम्प्लिमेंट काढून टाकायचं. कुठल्याही संख्येचा जर का डबल कॉम्प्लिमेंट घेतला, एचा कॉम्प्लिमेंट 0 आहे आणि पुन्हा याचा परत कॉम्प्लिमेंट घेतला, परत ह्या शून्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर काय मिळतं, 1 मिळतं. म्हणजे एचा डबल कॉम्प्लिमेंट जर घेतला तर उत्तर काय येतं, तेच येतं. एचा डबल कॉम्प्लिमेंट घेतलं तर काय मिळतं, उत्तर तेच मिळतात. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, एचा कॉम्प्लिमेंट आहे. समजा आपण जर का या ठिकाणी दुसरं हे नॉट गेट जर का आपण वापरलं, आपल्याला काय वापरावं लागेल, कॉम्प्लिमेंट घेतलं असेल तर काय वापरावं लागेल, त्याचं कॉम्प्लिमेंट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, ए गुणिले बी मिळेल. परत कॉम्प्लिमेंट घेतलं असेल तर आपल्याला कोणतं गेट वापरावं लागेल, नॉट गेट वापरावं लागेल याच्या पुढं. म्हणून आपण काय केलं, हे नॉट गेट तयार केलेलं आहे तेच पुढं वापरून त्याचे दोन्ही काय केले, शॉर्ट केले. आणि मिळणारं जे आउटपुट आहे वाय बरोबर काय मिळणार आहे, ए गुणिले बी कॉम्प्लिमेंट, हे इनपुट आहे त्याचा परत कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजेच काय मिळणार आहे, ए गुणिले बी, म्हणजे ए अँड बी आपल्याला आउटपुट मिळणार. म्हणजे आपण नॅन्ड गेटचा वापर करून, नॅन्ड गेट्सचा वापर करून, एकापेक्षा जास्त गेट्स आपण वापरले म्हणून काय म्हणतो, नॅन्ड गेट्सचा वापर करून आपण कोणतं गेट तयार केलं, अँड गेट तयार केलं. नॅन्ड गेटचा वापर केला आणि आपण काय केलं, अँड गेट. सर्व जोडणी काय म्हणणार, आपलं आउटपुट ए गुणिले बी आउटपुट केलं, म्हणजे ए अँड बी आपलं आउटपुट. इथं आपण काय केलं, नॉट गेटचा वापर केला, अँड गेट नॅन्ड गेटचा नॉट गेट म्हणून वापर केला आणि नॅन्ड गेट्सचा वापर करून आपण काय केलं, अँड गेट तयार केलं. म्हणजे आपण नॅन्ड गेट तयार केलं आणि अँड गेट तयार केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर नॅन्ड गेटचा वापर करून आपल्याला ऑर गेट तयार करायचं. नॅन्ड गेटचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, ऑर गेट करायचं. ऑर गेट दोन गेट आपण तयार केले, नॉट गेट आणि अँड गेट. आपल्याला कोणतं तयार करायचं तर ऑर गेट तयार करायचं. तुम्हाला क्रिश्चॉफचा नियम माहिती आहे, क्रिश्चॉफचा नियम माहिती आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण क्रिश्चॉफचा पहिला नियम आणि क्रिश्चॉफचा दुसरा नियम पाहिला. क्रिश्चॉफचा नियम कुठला आहे, पहिला नियम जो आहे तो ए अधिक बी कॉम्प्लिमेंट, ए और बीचा कॉम्प्लिमेंट बरोबर ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट. आणि दुसरा नियम काय आहे, तर ए गुणिले बी म्हणजे ए अँड बी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए कॉम्प्लिमेंट बरोबर अधिक ऑर बी कॉम्प्लिमेंट, अधिक म्हणा किंवा ऑर म्हणा. ए अँड बीचा कॉम्प्लिमेंट बरोबर ए कॉम्प्लिमेंट ऑर बी कॉम्प्लिमेंट. हे आपले दोन नियम आपण पाहिलेले आहेत या आजच्या लेक्चरमध्ये. आता याच नियमाचा वापर करून आपण काय करणार आहोत, ऑरगेटचा वापर, ऑरगेट तयार करणार आहोत. वापरणारं काय, फक्त नॅन्ड गेटचाच वापर करणार. फक्त नॅन्ड गेट वापरून आपण काय करणार आहोत, ऑरगेट करणार आहोत. फक्त नॅन्ड गेट वापरून नॉट गेट केला आणि ऑरगेट केला. आता पुढे आपण पाहूया. मग आता मी काय करतो, पहिल्यांदा काय करतो, नॅन्ड गेटचा वापर नॉट गेट म्हणून करतो. पहिले हे जे नॅन्ड गेट आहे, हे नॅन्ड गेट तो पहिल्यांदा काय करतो, नॉट गेट म्हणून वापरतो. त्याला एकच इनपुट देतो, त्याचं मिळणारं आउटपुट काय आहे, ए कॉम्प्लिमेंट आहे. नंतर दुसरं गेट घेतो मी आणि त्याला दुसरं इनपुट देतो आणि त्याला इनपुट एकच देतो, बी देतो. त्याचं मिळणारं जे आउटपुट आहे काय आहे, बी कॉम्प्लिमेंट आहे. आता आपल्याला काय पाहिजे, ऑर ऑपरेशन पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, ऑर ऑपरेशन पाहिजे. ऑर ऑपरेशनसाठी आपण काय करणार आहोत, इथं कॉम्प्लिमेंट घेतलेलं आहे. हे कॉम्प्लिमेंट आणि हे कॉम्प्लिमेंट आहे, एचा कॉम्प्लिमेंट आणि बीचा कॉम्प्लिमेंट आहे. पहिल्या नियमाचा वापर करणार आहे मी. आता डिमॉर्गनच्या पहिल्या नियमाचा वापर करून लॉजिक डायग्राम तयार करतो आहे. या कोडं सोडवल्यासारखं आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय कोडी सोडवतो, तुम्ही जशी वेगवेगळी कोडी सोडवत आहात तसे एक कोडा आहे. कोड्यामध्ये काय आहे, तर ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट आपण घेतलं, त्याच्याबरोबर काय ए अधिक बी कॉम्प्लिमेंट आहे. आता आपल्याला काय मिळवायचं आहे, ए ऑर बी आउटपुट मिळतं. आपल्याला काय मिळालं पाहिजे, ए ऑर बी आउटपुट मिळतं. तर मिळते का ते पाहूया आपण. मी काय करतो, अजून एक नॅन्ड गेट घेतो आणि ते पुढं जोडतो.
काय होतं बघूया. याचं जे आउटपुट मिळणार आहे, याचं जे आउटपुट मिळणार आहे ते काय आहे, ए कॉम्प्लिमेंट. इनपुट काय आहे, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट आणि हे तर नॉट गेट परत जोडलेलं आहे, गुणाकार होणार काय मिळणार, कॉम्प्लिमेंट. या पद्धतीने हे आपल्याला आउटपुट मिळालं. म्हणजे नॅन्ड गेटचा वापर करून आपल्याला आउटपुट काय मिळालं, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट, त्याचा एकत्रित गुणाकाराचा कॉम्प्लिमेंट मिळाला. आता हे जर का इक्वेशन आपण सोडवलं, बुलियन इक्वेशन आपण जर का सोडवलं तर काय मिळेल बघूया. हे मी काय घेतलं, या ठिकाणी लिहून घेतलं. तर ह्याचं आपल्याला काय, या डिमॉर्गन नियमचा पहिला नियम वापरायचा आपल्याला. दुसरा नियम वापरूया आपण या ठिकाणी काय वापरूया, दुसरा नियम वापरूया. तर ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट. तर काय होईल, ए कॉम्प्लिमेंट गुणिले बी कॉम्प्लिमेंट. या सूत्रामध्ये मी किंमत टाकली, या सूत्रामध्ये किंमत टाकली तर पुढं काय आपलं उत्तर मिळेल. हा जो ए कॉम्प्लिमेंट आहे ह्याचं काय झालेलं आहे, परत सेपरेट केलं आहे. काय केलं तर ए कॉम्प्लिमेंट आहे, ही जी टर्म आहे ही टर्म मी आहे तशी घेतली. त्याचं काय घेतलेलं आहे, परत इथं काय केलेलं आहे, कॉम्प्लिमेंट केलं आहे. काय केलं आहे, कॉम्प्लिमेंट केलं. इथं कॉम्प्लिमेंट केलं. इथं कोणतं चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे. डिमॉर्गनचा दुसरा नियम वापरला आहे, डिमॉर्गनचा दुसरा नियम आपण वापरतो. आता काय दुसरी टर्म म्हणजे कोणती आहे, बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट मी या ठिकाणी घेतली आणि त्याचं काय घेतलेलं आहे, ही दुसरी टर्म आहे, दुसरं व्हेरिएशन आहे. हे बी कॉम्प्लिमेंट मी आहे तसं घेतलं आणि त्याचं हे परत काय त्याच्यातला कॉम्प्लिमेंट आहे. हे बी घेतलं, ज्याला बी म्हटलं, बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी आहे, तर डबल कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता हे सोडवलं की काय होईल, मग अशा आपण पाहिलं कुठल्याही संख्येचं डबल कॉम्प्लिमेंट असेल तर उत्तर काय येतं, तेच येतं. त्याप्रमाणे इथं काय, एचा डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आलं, हे आलं अधिक ऑर बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आलं, बी मिळालं. त्यामुळं उत्तर काय मिळालं, आउटपुट काय मिळालं, वाय बरोबर ए अधिक बी मिळालं. याचं आउटपुट आपल्याला काय मिळालं आहे, ए प्लस बी मिळालं, म्हणजे ए ऑर बी मिळालं. म्हणजे ह्याचं आउटपुट कशाप्रमाणे मिळालं, ऑर गेटप्रमाणेच आउटपुट मिळालं. म्हणजे आपण नॅन्ड गेट्सचा वापर केला, म्हणजे एकापेक्षा जास्त गेट्स वापरले, नॅन्ड गेट्सच वापरले, दुसरं कुठलं गेट आपण या ठिकाणी वापरलेलं नाही. नॅन्ड गेट्सचा वापर करून आपण काय केलं, ऑर गेट्स तयार केलं. म्हणजे आपण हे सुद्धा गेट आपण तयार केलं, म्हणजे नॉट गेट केलं, अँड गेट केलं आणि ऑर गेट केलं. म्हणजे नॅन्ड गेट्सचा वापर करून आपल्याला तिन्ही बेसिक गेट्स तयार करतात आणि बेसिक गेट्सपासून कुठलेही गेट्स तयार करता येतात पुन्हा. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलेलं आहे. कशाला म्हटलं आहे, नॅन्ड गेट्सला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स असे का म्हणतात, हा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. का म्हणतात ते आता तुम्हाला मी सांगितलं, कारण की नॉन गेटपासून सर्व बेसिक गेट्स तयार करता येतात. म्हणून काय म्हटलं आहे, त्याला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलेले. आता आपण नॉरगेटला पण युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात. नॉरगेटपासून सुद्धा बेसिक गेट्स तयार करता येतात का ते आपण पाहूया. डिमॉर्गनचा नियम तो लिहून ठेवतो. आता आपण नॉरगेटचं सिम्बॉल तुम्हाला माहित आहे. नॉरगेटचं सिम्बॉल काय आहे, तर दोन इनपुट आहेत, त्याचं मिळणारं आउटपुट ए ऑर बीचा कॉम्प्लिमेंट आहे. ए ऑर बीचा कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला माहीत आहे. मग आता याचा वापर मी कशासाठी करणार आहे, तर याचा वापर आपल्याला नॉट गेट तयार करायचा. जसं आपण नॅन्ड गेटमध्ये काय केलं, दोन इनपुट शॉर्ट केले, तसं मी या ठिकाणी काय करणार आहे, त्याचे दोन इनपुट काय करणार आहे, शॉर्ट करणार आहे, एकमेकाला जोडणार आहे. त्याला एकच इनपुट करणार आहे, त्याला नाव काय दिलं, ए दिलं. त्याच्यामुळे काय होणार आहे, यामध्ये सुद्धा वाय बरोबर हे कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. मग अशा आपण पाहिलं. आता हा ए आणि बी आहे, मिळणारा आउटपुट आहे. बघूया आता आपण. शून्य इनपुट दिलं, शून्य शून्य म्हणजे दोन्हीला काय गेलं, शून्य गेलं आउटपुट इनपुट. तर काय होईल, शून्य अधिक शून्य आणि त्याचा काय मिळणार आहे, कॉम्प्लिमेंट. म्हणजे शून्याचा कॉम्प्लिमेंट काय मिळाला, एक मिळाला. म्हणजे हे आउटपुट मिळाला आपल्याला. आउटपुट काय मिळालं, एक मिळालं. म्हणजे शून्य दिला असता एकच शून्य दिला आपण इनपुट.
ते दोन्हीकडे विभागलं गेलं, दोन्हीकडे 0 0 गेलं, दोन्हीची बेरीज केली, 0 आलं, 0चा कॉम्प्लिमेंट काय मिळाला, 1 मिळाला. म्हणजे 0च्या विरुद्ध 1 म्हणजे काय मिळाला, y बरोबर एचा कॉम्प्लिमेंट मिळाला, म्हणजे 0चा कॉम्प्लिमेंट आपल्याला 1 मिळाला. इथं मी समजा 1 इनपुट दिलं तर काय होईल, दोन्ही 1 1 होईल, दोन्ही 1 झालं, दोन्हीची काय होईल 1 और 1 म्हणजेच आउटपुट काय मिळेल, 1 मिळेल, 1चा कॉम्प्लिमेंट मिळेल, 1चा कॉम्प्लिमेंट काय आहे, 0 आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळालं, y बरोबर एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 दिला असता आउटपुट काय मिळालं, 0 मिळालं. म्हणजे हे कशाप्रमाणे काम करेल, नॉट गेट प्रमाणे काम करेल. म्हणजे नॉर गेटचा वापर करून काय तयार केलं आपण, नॉट गेट तयार केलं. नॉर गेटचा वापर करून आपण काय तयार केलं, नॉट गेट तयार केलं. म्हणजे आपलं हे पहिलं गेट मिळवलं आपण नॉर गेटचा वापर करून. दुसरं आपण गेट पाहूया. आता आपण नॉर गेटचा वापर करून ऑर गेट तयार करूया. नॉर गेटचा वापर करून ऑर गेट तयार करूया. ऑर गेट तयार करण्यासाठी आपण मी काय घेतलं, एक नॉर गेट घेतलं, त्याला 2 इनपुट दिले, त्याचं मिळणारं जे आउटपुट आहे ते काय आहे, ए और बी त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. नॉर गेट आहे, नॉर गेट आउटपुट काय आहे, ए और बी कॉम्प्लिमेंट आहे. आता ह्याचं मला काय करायचं, परत कॉम्प्लिमेंट घ्यायचं. मग कॉम्प्लिमेंट करण्यासाठी काय करायचं, नॉट गेट तयार करावं लागेल. नॉट गेट तयार करण्यासाठी काय केलं आपण, बघा इथं 2 इनपुट त्याचे शॉर्ट केलं. मग तेच नॉट गेट आपण नॉट गेटनं तयार केलं, नॉट गेट घेतलं आणि ते त्याच्या पुढे जोडलं तर आपल्याला मिळणार जे आउटपुट आहे काय मिळेल, y बरोबर ए और बी त्याचा डबल कॉम्प्लिमेंट, ए और बीचा डबल कॉम्प्लिमेंट. डबल कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, y बरोबर मिळेल ए और बी मिळेल. म्हणजे त्याचं आउटपुट काय मिळालं, ऑर गेट प्रमाणे मिळालं. ऑर गेटचा आउटपुट काय आहे, ए और बी आहे, त्याप्रमाणे आपलं आउटपुट मिळालं. म्हणजेच नॉर गेटचा वापर करून आपण काय तयार केलं, ऑर गेट तयार केलं. आता आपण ते 2 गेट्स तयार केले. आता शेवटचं कोड आपल्याकडे आहे, काय आहे तर नॉर गेटचा वापर करून काय करणार आहोत, अँड गेट तयार करायचं. नॉर गेटचा वापर करून आपलं कोणतं गेट तयार करायचं तर अँड गेट तयार करायचं. आता जसं आपण नॅन्ड गेटचा वापर करून ऑर गेट तयार केला, तीच टेक्निक आपण कशासाठी वापरणार आहोत, नॉर गेटचा वापर करून अँड गेट तयार करण्यासाठी वापरणार. मी पहिल्यांदा काय घेतलं, नॉर गेट घेतलं, त्याला 2 इनपुट शॉर्ट केले. जर इनपुट ए आहे आणि मिळणार जे आउटपुट काय आहे त्याचं ए कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे आपण नॉर गेटचा वापर करून नॉट गेट तयार केलेलं, त्याचं आउटपुट काय मिळतं आहे, ए कॉम्प्लिमेंट मिळतं. तसं दुसरं मी गेट घेतलं आणि दुसऱ्या गेटला सुद्धा दुसरं इनपुट दिलं, दुसरं व्हेरिएशन दिलं. त्याचे दोन्ही इनपुट काय केलं, शॉर्ट केले आणि त्याला इनपुट काय दिलं, बी दिले. त्याचं आउटपुट मिळणार आहे काय आपल्याला, बी कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच नॉट गेटचं आउटपुट मिळणार आहे. बी इनपुट दिलं, त्याला आउटपुट काय मिळतं, बी कॉम्प्लिमेंट. इथं नॉर गेटचा नॉट गेट म्हणून वापर केला आणि मी अजून एक पुढं नॉर गेट वापरणार आहे. याच्यामध्ये याचा आउटपुट काय मिळते आपल्याला तर y बरोबर ए कॉम्प्लिमेंट ऑर म्हणजे प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि पुढे त्याचं नॉट गेट आहे तर मग काय त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. हे या गेटचं आपल्याला आउटपुट मिळालं. या गेटचं इनपुट ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट, त्यामुळे हे ए ही टर्म अधिक ही टर्म त्याचं काय मिळणार आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. त्यामुळं मी या पद्धतीने लिहिलेलं आहे, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट किंवा ए कॉम्प्लिमेंट ऑर बी कॉम्प्लिमेंट. आता हे जर का आपण इक्वेशन सोडवलं आणि त्यासाठी आपण जर का डिमॉर्गन्सचा पहिला नियम वापरला, डिमॉर्गन्सचा जर का आपण पहिला नियम वापरला तर काय होईल, वाय बरोबर पहिली टर्म कोणती आहे, ए आहे. एचा काय घेतला आहे, कॉम्प्लिमेंट घेतला आहे. या ठिकाणी पहिली टर्म काय, ए कॉम्प्लिमेंट आहे. मग ए कॉम्प्लिमेंटचा काय घ्यायला लागेल आपल्याला, परत कॉम्प्लिमेंट घ्यावं लागेल. नंतर काय गुणिले बरोबर काय याचा ए आधी काय होतं गुणिले होतं, गुणिले दुसरी टर्म काय बी आहे. या ठिकाणी काय आहे बी कॉम्प्लिमेंट आहे. बी कॉम्प्लिमेंट मी या बाजूला घेतलं
आणि बी कॉम्प्लिमेंटचं परत काय घ्यावं लागतं, आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यावं लागतं. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ए कॉम्प्लिमेंट, डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए मिळेल गुणिले बीचा डबल कॉम्प्लिमेंट म्हणजे काय मिळेल, आपल्याला बी मिळेल. म्हणजेच काय झालं, वाय बरोबर ए अँड बी मिळालं. वायवर काय मिळालं, ए अँड बी मिळालं. कशाप्रमाणे मिळालं, अँड गेट प्रमाणे आपल्याला आउटपुट मिळालं. म्हणजेच नॉर गेटचा वापर करून अँड गेट तयार करता येते. म्हणजे आपण नॉर गेटचा वापर करून सुद्धा काय केलं, नॉट गेट तयार केलं, ऑर गेट तयार केलं आणि अँड गेट तयार केलं. त्या तिन्हीमध्ये सुद्धा आपण तिन्ही गेट्स तयार करताना आपण फक्त नॉर गेटचा वापर केला आणि नॅन्ड गेटपासून तयार करताना बेसिक गेट तयार करताना फक्त नॅन्ड गेटचाच वापर केला. त्याच्यात नॉर गेटच्या व्यतिरिक्त आपण कोणतंही गेट वापरलेलं नाही. म्हणजेच नॉर गेटपासून आपल्याला 3 बेसिक गेट्स तयार करता येतात. म्हणजे नॅन्ड आणि नॉर गेटपासून आपल्याला बेसिक गेट्स तयार करता येतात. बेसिक गेट तयार करतात म्हणजे नॅन्ड किंवा नॉर गेट वापरून आपल्याला कोणतंही गेट तयार करता येतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नॅन्ड आणि नॉर गेटला युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स असे म्हणतो. धन्यवाद.